हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. पहिला सामना पहिलं बॅटल पहिलं महायुद्ध आजच्या दुसऱ्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळणारा कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या सुपर फोर मध्ये. कोणते दोन संघ आपल्याला कालच्या दिवसामध्ये मिळालेत. सीए स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर असद फायटर हे दोन संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला मिळालेत. आजच्या दिवसामध्ये कोणते दोन संघ जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहे. त्याशिवाय सामना सुरू करायचा नाहीये पंच. चला एपी वॉरियर्स आपला 12वा खेळाडू. एपी वॉरियर्स आपला 12वा खेळाडू पाठवायचा. त्याशिवाय आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसरं दिवसातलं हे पहिलं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि त्याच शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून मी क्रिकेट समालोचक आर्य बेडे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच रोहित आणि सरदारची जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूवरती. यस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महेंद्र शिवशरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच कोल्हापूर जिल्ह्याचा एक माहीर खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनुभव आहे या खेळाडूकडे देखील. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी केली. मात्र त्याच्या विरोधात रोहितच्या पाठमधून आलेला हा फटका. धावा मिळतात त्या 4. आलाय चौकार. यस रोहितच्या बॅटमधून इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे यश आलं. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झाला. धावसंख्येला आकार दिला तर सुरुवात झाली. खाते इथे उघडलं. अर्थातच एपी वॉरियर्स संघाचं. निश्चितच आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 81 धावा सर्वाधिक धावसंख्या बनवली होती पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये विचार केला तर. मात्र ती धावा चेस देखील केली गेली होती. स्टेप आउट केलाय समोरच्या रेषेने डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय रोहितच्या बॅटवरून बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार.
फ्लाइट दिली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच धावा तिथे वाचवल्यात. एक रन धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावते. 9 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. हॅलो 9 धावा इथे धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निश्चितच विचार केला तर या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघाचा कर्णधार त्याच्या खांद्यावरती दिली गेली आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड झाल्यानंतर ती आक्रमकता खऱ्या अर्थाने दाखवली फलंदाजाने. मात्र सरदार आले तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सरदार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. लेफ्ट हँड एक विस्फोटक फलंदाज म्हणून पाहिलं जातं. हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वळण घेतलं या बॉलने. महेंद्र शिवशरणचा अनुभव इथे दाखवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हो बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल बॅक टू बॅकचे डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला आता संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल अर्थातच जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 या आकड्यावरती. हॅलो चेक. हॅलो 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर SP11 संघ पहिले 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलं. महेंद्र शिवशरण आपला अनुभव इथे पणाला लावत असताना निश्चितच पाहायला मिळालेत. मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला जातोय आशिष वरती. फुलटॉस बॉल होता. यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. दिशा थोडीशी खराब होती. दिशा पाहणं गरजेचं आहे. येस पंच उमेश माने सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं. या स्पर्धेसाठी 3 दिवस पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. अर्थातच उमेश मानेसर आणि परागजी देशपांडे सर हे 2 पंच 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लॉफ्ट केलाय. ऑन साईडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या खाली आणि इथे बटरफ्लाय कॅच पकडलाय. झेल संपला फलंदाजाचा विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला 10 या आकड्यावरती पहिली विकेट रोहित बागटुली यांना. यस नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये वैभव सुळे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आहे. ती आपण पाहिलं तर शंभूराजे डे नाईटची स्पर्धा, तिथे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब, त्यानंतर गगन बावड्याची उगवाई देवीची स्पर्धा, तिथे देखील जबरदस्त कामगिरी. त्याचबरोबर शाहूकुंभी लीग मध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. अनेक लीग मध्ये सध्याच्या घडीला चर्चित असणारे हे नाव वैभव सुळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघ असेल, त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगीचा संघ असेल, सातत्याने या दोन्ही संघांमधून खेळत असताना चांगली कामगिरी तिथे देखील पाहायला मिळाली. मात्र इथे गोलंदाजी कमालीची राहिली आहे. आशिषचं कौतुक करावं लागणार आहे. पहिलं षटक 9 धावांचं, मात्र तिथून कमबॅक महेंद्रनं केला आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये आशिष देखील धावा रोखतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल मात्र 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. डबल डिजिट मध्ये स्कोर आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला.
10 या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं लॉफ्ट केलाय इनसाइड आउटचा फटका. वॉट अ स्ट्रोक. मात्र इथे आपण पाहिलं तर धाबा किती मिळतात, धाबा इथे किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. नशिबाची साथ असणं देखील गरजेचं होतं आणि ती नशिबाची साथ गोलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळते. यस 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या अर्थातच आता जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. बागफुटला गेले डेलिकट शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल आलाय. निश्चितच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू आक्रमकता दाखवली होती. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मात्र आपण विचार केला तर नशिबाची साथ असणं देखील गरजेचं होतं. मात्र ती नशिबाची साथ आपण पाहिली तर गोलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळाल्या. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न उसळी होती या चेंडूवरती. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती स्थिरावली. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावा आल्या नाही आहेत या मैदानावरती. विचार केला तर धावा सातत्याने बनवल्या जातात. धावांचा पाऊस या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये धावा आल्या नाहीयेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झाले. षटक क्रमांक 2 देखील संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस एका आकड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा महेंद्र शिवशरण आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी महेंद्र शिवशरण यांच्या खांद्यावरती दिली जाते. ती आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट असेल, लीग पद्धतीचे सामने असतील आणि त्याचबरोबर खुल्या गटाचे सामने देखील असतील. चांगल्या दर्जाचा खेळ, पन्हाळ्याची सावकार चषकाची स्पर्धा, त्याचबरोबर कसबा बावड्याची लोकनाथ चषकाची स्पर्धा तिथे देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि खेळण्यासोबतच चमकताना देखील पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर अनुभव आहे या खेळाडूकडे. लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा का बसला. वॉर स्लो कमालीचा फटका. सरदारच्या बाटमधून हवाई हल्ला. बिग 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 हिट सिक्सर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर सफल झाले आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि त्यावरती चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू मध्ये कमतरता नव्हती. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळायला जरूर होता. मात्र कौतुक इथे फलंदाजाचं होणं गरजेचं आहे, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्याचबरोबर षटकार देखील आला. ही जमेची बाब राहिली फलंदाजांसाठी. स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न, गरज होती का या फटक्याची? कारण सरळ बॅटने फटका आला होता, चांगल्या रीतीने आला होता. या फटक्याची गरज होती का असा प्रश्न देखील विचारला जाईल. डॉट बॉल येतोय दरम्यान धावसंख्या स्थिरावली 18 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चालू आहे सध्याच्या घडीला. स्टेप आउट करून यावाज देखील स्लाइस केलं जातं आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय, थांबवला गेलाय. चांगला निर्णय इथे घेतला जातोय. एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 19 आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत.
19 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निश्चितच विचार केला तर आक्रमकता दाखवली जायला सुरुवात केली आहे. वैभव सुळेच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर षटकार. यस 25 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर क्लॅम्प केलं, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. हे षटक तिसरं आहे, महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकामध्ये आक्रमकता दाखवली. निश्चितच 13 धावा आतापर्यंत आल्यात. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली जाते, टर्न केलाय, प्रोटेक्शन डीप मध्ये, सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिला, वेगाने परतलेत आणि ते 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिला, मात्र बॅकअप आलाय. बॅकअप गरजेचं होतं आणि ते बॅकअप इथं आलंय. ती 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 27 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. धावसंख्या 27 आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. येस, आपण पाहतोय मनमाळा प्रीमियर लीग 2026 हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचे सहप्रायोजक श्री डेव्हलपर्स सर्व विजयजी यादव सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी 3 दिवस पंचाची कामगिरी उमेशजी माने सर आणि परागजी देशपांडे सर हे 2 पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर EDC लाईव्ह या वाहिनीवरती लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जातं. ओमकार पाटील सर असतील, संस्कार शिरसाट सर असतील आणि दुर्वांकुर बेर्डे सर असतील, यांची ही संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करते. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत कालच्या दिवसामध्ये हेमंत देशमुख सर आणि योगेश अलकुरे सर हे 2 गुणलेखक जोडले गेले होते आणि आजच्या दिवसामध्ये अल्ताफ सय्यद देखील गुणलेखकाच्या भूमिकेत जोडले गेले. त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका गुफरांच्या माध्यमातून देखील बजावली जाते. मॅचच्या दिशेने आपण वळतोय, सामन्याच्या दिशेने वळतोय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतंय अर्थातच 27 आकड्यावरती. आतापर्यंत 9च्या सरासरीने इथे धावा बनवल्या आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये आणि आकर्षक चषक प्रवीणजी केसरकर नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून असणार आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 7,001 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी श्री डेव्हलपर्सचे सर्व विजयजी यादव सर यांच्याकडून असणार आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी 5,000 आणि आकर्षक चषक माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय तुरस्कर सर यांच्याकडून. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,001 आणि आकर्षक ट्रॉफी क्रिकेट मॉर्निंग क्लब यांच्याकडून असणार आहे. धीरज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, ऑन साईडला टर्न केलं जात, दिशा इथे दिली जाते. दरम्यान प्रोटेक्शन येते, क्षेत्ररक्षक येतात, थोडेसे फंबल जरूर झालेत, मात्र 1 धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 28 या आकड्यावरती. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये संयम होता, जिथे पहिल्या 2 षटकामध्ये बॅट वर काढली नव्हती, सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवलं, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता अखेर फलंदाजांची पाहायला मिळाली आणि आता चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ऑन साईडला टर्न केलं जातं. यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, धावा किती मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, इथे आपण पाहिलं तर 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे 30 या आकड्यावरती धावसंख्या. आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 9च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जातात. सरासरी वाढवणं देखील गरजेचे आहे. तिसऱ्या षटकामध्ये तो प्रयत्न जरूर झाला, मात्र इथून पुढे प्रत्येक षटक महत्वाचा आहे. फुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्मचा क्षेत्ररक्षक आहे, चुकीचं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय आणि त्याचबरोबर एक सिंगल डाव धावफलकावरती दुसरीचा कॉल दिलाय. धोक्याची घंटा स्ट्राईक एंड वरती अपील केली आहे, मात्र पंचांचा इशारा, इट्स नॉट आउट, नॉट आउटचा इशारा, म्हणजेच काय तर
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 आकड्यावरती 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, मात्र त्यानंतर विचार केला तर फिकी अचूक होती, मात्र ती चपळाई फलंदाजांची पाहायला मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 32 आकड्यावरती धावसंख्या. गोलातला बॉल सरळ बाटने पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल आता कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहेत. 33 आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण विचार केला तर सरदारला स्ट्राईक मिळाले नाहीये. सरदार जास्त वेळ ऑफ स्ट्राईक राहिलाय, त्याला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. आक्रमकता आहे या खेळाडूकडे, मोठ्या फटक्यांची क्षमता देखील आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन, धावा बनवण्यासाठीची भूक सातत्याने या खेळाडूची पाहायला मिळते. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे, फटका फसलाय. संधी विकेटची. सरदारचा केस संपलाय. सरदार या मॅच मध्ये असरदार ठरत नाहीये. धक्का क्रमांक 2. सरदार बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अक्षय आलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. विराट नंबर 4 अक्षयला आपण पाहतोय. येस, बॅटिंग थोडीशी डगमग ब्लॅक. जरूर तिसरं षटक महागडं होतं. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार जरूर आले, मात्र आता बॅटिंग थोडीशी डगमगताना पाहायला मिळते. 33 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला स्थिरावलाय. अजून एक चेंडू या षटकातला शिल्लक असणारा षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला चालू आहे. मात्र इथे कमबॅक करताना धीरजने केलंय. 9ची सरासरी आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये होती, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दिशा दिली. एक वेगळा फटका इथे पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त बॉटमॅनचा वापर तिथे पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 देखील संपलाय आणि या 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल 35 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पराग आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी इथे परागच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्राईक एंडवरती वैभव सुळे. 11 चेंडू आणि 15 धावांचे खेळ. षटकार देखील आलाय त्यांच्या बॅट मधून. अशा प्रकारची आक्रमकता राहणं आता गरजेचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडला गेलाय. जीवनदान मिळालंय. निश्चितच आपण पाहिलं तर वैभव सुळेला जीवनदान इथे मिळते. एक सिंगल धाव धाव फलकावरती. धावसंख्येचं टोटल 36 या आकड्यावरती. 36 चा आकडा या 2 संघांमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय. SP11 आणि AP वॉरियर्स या संघांमध्ये 36 चा आकडा लॉफ्ट केलाय.
एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमतरता, माघारी परतावा लागते आणि हे सेलिब्रेशन. विकेट आलाय, धक्का क्रमांक 3रा. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. प्रवीण आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. प्रवीणला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती 36 या आकड्यावरती 3रा धक्का बसलाय. 36चा आकडा पाहायला मिळतोय. फलंदाजांचा बॅट आणि बॉलचा इथे 36चा आकडा पाहायला मिळतोय, त्यामुळे धावा येत नाहीये, चिंतेची बाब राहिली. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरबार डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी, धोक्याची घंटा. पंचांकडे अपील केलाय. यस, नॉट आउटचा इशारा येतोय. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. यस, मोठा फटका पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती मात्र स्थिरावलंय. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा ते चित्र, डुंडो डुंडो रे साजना, सातत्याने डॉट बॉल हाताळले जात आहेत आणि त्यामुळेच आता दबाव इथे फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या 5व्या षटकाचा. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वॉड कॅच, कमालीचा झेल, आणखीन एक विकेट. संपला फलंदाजाचा खेळ. प्रवीण बॅक टू दी पवेलियन. धक्के पे धक्का, 4था फलंदाज प्रवीण बाद.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सर त्याचबरोबर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. संतोष उदाळे आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच विचार केला तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठीच्या ज्या ट्रॉफी आहेत त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्यात. पुलातला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. रनआउटची संधी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धोक्याची घंटा सर पे कफन बांध के भाग रहे थे. मात्र इथे काय निर्णय येतोय पंचांचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. नॉट आउटचा इशारा आला म्हणजेच काय तर धावफलक एका धावेने पुढे सरसावतोय. धावसंख्या आता 45 आकड्यावरती 45 ऑन द बोर्ड. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विची ट्रिव्हर्सचा फटका यावेळेस देखील आपण पाहिलं तर डीप प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल चुकीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब पाहायला मिळालं आणि इथे धाबा मिळतात त्या पूर्णपणे 4. खराब क्षेत्ररक्षण दुष्काळात 13वा महिना धाबा मिळतात त्याच्या धावसंख्या 49 आकड्यावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अखेरचं षटक आहे. या षटकामध्ये जितक्या धावा बनवल्या जातात तितक्या धावा या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कुठेतरी महागात पडतात. मात्र आता पाहिलं तर या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत आल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. 49 आकड्यावरती धावसंख्या. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड शो केला जातोय. या बाज देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. बॅक टू बॅकचा लगातारचा अमरच्या बॅटमधून दुसरा चौकार. यस या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात. साऊंड सिस्टीम धनाजी शिंदे सर, विराज ऑडिओ सरनोबतवाडी यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला. एक सोपा झेल संपला फलंदाजाचा खेळ. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 6वा. 53 आकड्यावरती फलंदाज बाद. 6 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 54 धावांची. अर्थातच 36 चेंडू आणि 54ची आवश्यकता आहे. यस या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य सहकार्य राहिलं अर्थातच केशव पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. चला लाईन मध्येच बाहेर जायचंय. चला विनंती आहे सर्व संघांना मैदानाच्या. कशासाठी सर? चला एक सूचना असणार आहे यानंतर सर्व सामन्यांसाठी
रिव्ह्यू घेतला तर कुठल्याही संघाच्या खेळाडूने यायचं नाहीये. इथे जो डिसिजन दिला जाईल तोच ग्राह्य धरला जाईल, पेनलाइज केलं जाईल. समालोचन कक्षामध्ये कुणी रिव्ह्यू बघण्यासाठी कोणत्याही खेळाडूने यायचं नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत स्वराज्य स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये पीके फायटर्सचा संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं, रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, चला या रिपोर्टिंग करा टॉस का बॉस कक्षामध्ये. स्वराज्य स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर पीके फायटर्स. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्सचा संघ अर्थातच राहुलजी गिरुरे सर आणि त्याचबरोबर सुशांत माळी सर यांच्या मालकीचा संघ, आणि पीके फायटर्सचा संघ प्रकाश कुप्पा सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोन संघांमध्ये हे बॅटल, दोन संघांमधली ही लढत आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. चला पीके फायटर्स आणि त्याचबरोबर स्वराज्य वॉरियर्स, स्वराज्य स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉस साठी पीके फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य स्पोर्ट्सचा संघ. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जाईल दरम्यान टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. चला स्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी या. स्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन चला टॉस साठी यायचं लगेचच. चला स्वराज्य स्पोर्ट्स टॉस साठी यायचं. स्वराज्य स्पोर्ट्स आपल्याला विनंती, आपण लगेचच टॉस साठी यायचं, रिपोर्टिंग करायचं. हॅलो. चला दरम्यान आपण पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये 54 ची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. यस सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गडमुड शिंगी एक्सप्रेस अर्थातच वैभव सुळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या गोलंदाजाची चर्चा सातत्याने
आपल्याला या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. तो खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच विचार केला तर सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलेत. पहिला बॉल वेगात होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर महेंद्र शिवशरण आलेत. पहिली धाव इथे धाव फलकावरती आणि या पहिल्या धावेच्या मदतीने खाते इथे उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. अर्थातच विचार केला तर शुभारंभ झालाय धावसंख्येला. पहिली धाव फलकावरती निश्चितच वैभव सुळे आहेत. धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये, मात्र समोर देखील महेंद्र शिवशरण आहेत. एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने आपण विचार केला तर खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळत आलेत. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका महेंद्र शिवशरणच्या पाठपदू आलाय. बिग 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 हिट सिक्सर. चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करत असताना 6 धाव्यांची मोहर इथे लगावली जाते आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र आता 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य नामदेवजी वांगडे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याला इथे सुरुवात झाली दरम्यान सुरुवात झाली मोठ्या फटक्यांना. महेंद्र शिवशरण आता मात्र रंगात आलाय. 2 षटकार बॅक टू बॅकचे त्याच्या बाटपदू आले आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 13 या आकड्यावरती 13 ऑन दी बोर्ड. विचार केला तर वैभव सुळेवरती आक्रमकता इथे दाखवली जाते. वैभव सुळेच्या विरोधात आक्रमक बॅटिंग येथे मैदानाच्या आतपर्यंत महेंद्र शिवशरण करत असताना पाहायला मिळतात. 13 या आकड्यावरती धावसंख्या 13 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे या मॅच मध्ये. कुठेतरी पाहिलं तर आक्रमकता अगदी पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली आहे आणि आता अँटी क्लायमॅक्स सामन्याचं चित्र बदलणारी ही मुवमेंट. विकेट आली आहे, महत्वाचा धक्का बसलाय. अर्थातच महेंद्र शिवशरण बॅक टू दी पवेलियन. 2 षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. 2 षटकाराचं उत्तर इथे जशाच तसं दिलं. अँगल बनवला, राऊंड विकेट आले आणि त्या अँगलने बीट केलं बॅटची कडा आणि बाकीचं काम विकेट कीपरने पूर्ण केलं. एक महत्वाची विकेट. महेंद्र शिवशरण बॅक टू दी पवेलियन. 13 या आकड्यावरती पहिला धक्का. चला इन आउट फास्ट करायचं. बॅटर आपल्याला विनंती आहे आपण इन आउट फास्ट करायचं.
नवीन बॅटर धीरज आलेत मैदानाच्या आतमध्ये. धीरजला आपण पाहतोय, मात्र धीरजला अगदी नावाप्रमाणे धीरज ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे. कारण विचार केला तर एक महत्वाची विकेट आणि लेफ्ट आर्म फलंदाजाला पाठवलं मैदानाच्या आतमध्ये. नागपूरला गेले, फटका चांगला खेळला गेला, अपर कटचा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. पॉइंटला भेदलाय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतात त्याच्या धीरजच्या बॅट पदून आल्या आल्या चौकार. चांगला फटका पाहायला मिळालाय. 17 या आकड्यावरती धावसंख्या 70 ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिलं षटक वैभव सुळे हे आपण पाहिलं तर एक महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमकता इथे दाखवली जाते. हो, जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळालाय. काय चेंडू हातायला गेला, मात्र इथे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव जरूर आले. फलंदाज धारातीर्थी झाले जरूर, मात्र इथे थोडीशी एक्स्ट्रा डाव खर्च केली जाते. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. हो, वेगात हाताला फलंदाज देखील मैदानावरती धारातीर्थी झाले. डॉट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. या एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावफलक आता 18 या आकड्यावरती 31 मध्ये. इथून पुढे 36 ची आवश्यकता आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल आता कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतं. 19 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक पहिला आता संपलाय. 19 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती. अमर आले तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी यस दिली जाते अमरच्या खांद्यावरती. हा पहा खेळाडू का पहा, 12वा खेळाडू. चला आपण यायचंय बाहेर. चला, हा जो 12वा खेळाडू आतमध्ये आहे, आपण बाहेर यायचंय. आउटसाइड डी ऑफ स्टंप, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा उमेश माने सरांचा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रा डाव धावफलकावरती आणि या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावफलक 20 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 30 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर गरज 34 धावांची आहे. अगदी विचार केलं तर पहिल्या षटकामध्येच सामन्याचं चित्र स्पष्ट केलं. वैभव सुळे एक महत्वाचा खेळाडू आणि त्याच्या विरोधात आक्रमकता फलंदाजांनी दाखवल्या. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल दिला, परतले. फंबल झालाय, क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र 22 आकड्यावरती. एकच धाव धावफलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 आकड्यावरती. चला, स्वराज्य स्पोर्ट्स टॉस साठी यायचंय कॅप्टन. ओव्हर फुल टॉस बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते.
ऑन साइडला टर्न केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही यात वॅकन्स एरियामध्ये बॉल पडतोय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतात त्या 4. आला ओमकारच्या पाठमधून चौकार. रिवर्सचा फटका, पुन्हा एकदा मिस टाइम, संधी विकेटची, क्षेत्ररक्षक आलेत, कॅश ड्रॉप झाले, सोपा चेल सोडलाय. निश्चितच आपण पाहिलं तर जीवनदान मिळालंय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव फलकावरती. म्हटलं जाताना रक्तदान करा, अवयव दान करा, पण जीवनदान करू नका आणि ते जीवनदान दिलं. इथे फलंदाजाला कॅच ड्रॉप झाले, झेल इथे सोडलाय आणि निश्चितच महागात पडणार आहे हा झेल. धावसंख्येचं टोटल अर्थातच 26 आकड्यावरती. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर निश्चितच आता जाऊन पोहोचतंय 26 आकड्यावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यावेळेस आहे, वेगाने आले, रनआउटची संधी होती, कलेक्शन आता खराब झालाय. चुका सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. 26 आकड्यावरती धावफलक, 26 ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चालू आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निश्चितच 7 धावा पर्यंत खर्च झालाय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, जबरदस्त फटका, धावा मिळतात त्या 4. धीरजच्या पाठपदू चौकार. यस, त्याचबरोबर 24 स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच प्रवीणजी देसाई सर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. याच गडमुडशिंगी परिसरातील एक नवीन ब्रँड 24 स्पोर्ट्स आणि त्याचे सर्व प्रवीणजी देसाई सर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कोणाला जर बॅट्स कॅप हव्या असतील तर प्रवीणजी देसाई सर यांच्याशी संपर्क साधायचा. 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 30 या आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतं. जिंकण्यासाठी 24 परे 24 ची गरज असणार आहे. चोवीस चेंडू आणि 24 आवश्यकता. सरदार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आता सरदारला सरदार गोलंदाजी करावी लागणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडासा पिछाडीवरती आलाय एपी वॉरियर्सचा संघ, कारण समीकरण थोडस कठीण झालं. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. डापाचा बॉल समोरच्या दिशेने मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन डीप मधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चुकी. लाखाचे खाक सातत्याने केले जातात, खराब क्षेत्ररक्षण सातत्याने होत आहे. आणखीन एक चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती. 34 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या जिंकण्यासाठी. 23 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. खोलातला बॉल होता, चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर मिनी पाहायला मिळालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला आणि त्याच्याकडून अगदी दोन्ही पायांच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि चौकार इथे मैदानाच्या आतपर्यंत आलाय. 23 चेंडू आणि या 23 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो. 22 मध्ये 20 ची गरज इथून पुढे या मॅच मध्ये आहे. स्विचिटचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकन्स एरियामध्ये बॉल पडलाय. निश्चितच आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये
क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिलाय. क्षेत्ररक्षणामुळे कुठेतरी पिछाडीवरती सापडलाय एपी वॉरियर्सचा संघ. कडा पाठीमागे फ्लाइंग स्लिपला झेल आता पकडलाय. अखेर विकेट आली आहे. ओमकारचा खेळ संपतोय. धक्का क्रमांक दुसरा. ओमकार बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर टॉस साठी यायचंय स्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. स्वराज्य स्पोर्ट्सचा कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये याच मनेरमाळाचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट छोटा पॅकेट आणि बडा धमाका अर्थातच विनायक बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. 20 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. या सामन्याचं चित्र थोडस बदललं. काही अंशी कमबॅक गोलंदाजाचा राहिला. ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगली झाली आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर आता समीकरण बदललंय. 19 चेंडू आणि या 19 चेंडू मध्ये इथून पुढे 20 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जितके डॉट बॉल हाताळले जातील तितकाच दबाव इथे फलंदाजावरती टाकला जाईल. बागफुटला गेले. यावर दिशा दिली जाते. चांगला फटका पाहायला मिळाला. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतोय. 36 आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 ची गरज आहे. 18 मध्ये 18 ची आवश्यकता या मॅच मध्ये. वैभव सुळे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच पॉपअप प्लेचं षटक हाताळत असताना महागडे होते. 19 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. मात्र आता 4थ्या षटकामध्ये एका महत्वाच्या षटकामध्ये इथे विश्वास दाखवलाय स्वतःवरती. 18 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. यस निश्चितच आपण पाहिलं तर वैभव सुळे यांचा मुलगा देखील आनंद घेतो या स्पर्धेचा. यस वेगात टाकलाय. वेगामध्ये बीट केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. चला स्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. स्वराज्य स्पोर्ट्स कॅप्टन आपल्याला विनंती आहे लगेचच टॉस साठी यायचंय. सतरा मध्ये आवश्यकता 18 धावांची. निश्चितच पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला गेला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस अपील केले. अपील स्ट्रॉंग आहे. आत्मविश्वास पाहायला मिळतोय. मात्र अपील फेटाळली जाते. निश्चितच डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल इथे मैदानाच्या आत येत असताना पाहायला मिळतात. यस त्यांच्या गोलंदाजीचा अनुभव वैभव सुळे यांच्या गोलंदाजीचा आनंद अधिराज देखील घेत असताना पाहायला मिळतो. अधिराज सुळे त्यांचाच मुलगा देखील आज आलाय. त्यांचे मॅच पाहण्यासाठी त्यांचा सामना पाहण्यासाठी आज तो देखील आलाय. 36 आकड्यावरती धावसंख्या. 16 मध्ये 18 ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. चांगले 2 चेंडू पहिल्या बॉल वरती हाताळलेत. आडवा बॅटने ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट दुसरीचा कॉल दिलाय. मात्र थांबवलं गेलं. एका धावेवरती इथे समाधान राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावफलक आता जाऊन पोहोचते 37 आकड्यावरती. 15 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये कारण संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये एपी वॉरियर्सचा संघ करत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच विचार केला तर कुठेतरी डगमगत होता. कुठेतरी बॅकफुट वरती येत होता. मात्र तिथून
एक षटक चांगलं येणं गरजेचं होतं आणि ते षटक आलं आणि पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले डेलिकट टच डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल तो अगोदर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय मात्र इथे चुकी झाली आहे. पेकी खराब झाली आहे. सिंगल धाव इथे डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय का? यस तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस माघारी परतावं लागतंय. विनायक बॅक टू द पवेलियन. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय आणखीन एक धीरजच्या बाटमधून शानदार चौकार. आशिष आलेत नवीन बॅटर आणि अगदी आपण पाहिलं तर धीरजच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. स्लॉट मध्ये हाताला ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती आक्रमकता इथे पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर 4 धावांची मोहर लगावली गेली. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 43 आकड्यावरती. 13 मध्ये 11ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. खोलातला बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा कॉल परतले. 2 धावा इथे निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 45 आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्यात 9 धावा. षटक क्रमांक 4 संपलाय. 45 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 9ची आवश्यकता आहे. येस टॉस केला जातोय. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पीके फायटर्सचा संघ. अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर राहुल गिरुले सर आणि त्याचबरोबर सुशांतजी माळी सर यांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला प्रकाश कोप्पा सर यांच्या मालकीचा संघ पीके फायटर्सचा संघ. टॉस केला. यस स्वराज्य स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय. नाणेफेक जिंकले. निर्णय देखील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सुनील आलेत 5व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सुनीलला आपण पाहतोय. निश्चितच आतापर्यंत 45 धावा बनवल्यात. 12 मध्ये 9ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. लॉफ्ट केलाय पहिल्या बॉलवर. सिक्सर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना आशिषच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 11 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. स्लॉट मध्ये होता बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर हा षटकार इथे आशिषच्या बॅटमधून आणि आता समीकरण इथे बदललंय. 11 चेंडू आणि 3ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 11 मध्ये 3 धावा. समीकरण स्पष्ट झालंय. पूर्णपणे पिछाडीवरती टाकलाय. यस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चला इथे जे छोटे खेळाडू बसले चला आपण पुढे जायचंय. छोटे प्रेक्षक बसले चला पुढे बसायचंय. दहा चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. 10 मध्ये 3ची गरज इथून पुढे असणार आहे. लोअर फुल टॉस बॉल. बॅटची कडा घेतल्या. बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू हाताळला दरम्यान डीप मधून प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल दिला. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या
आता जाऊन पोहोचते आता 53 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि एका धावेची गरज या मॅच मध्ये असणार आहे. एक धाव अजूनही बनवायचे. आशिष आले आणि आशिषच्या बॅटमधून अगदी आतिषबाजी षटकारांची सुरू झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण इथे बदललं जात आहे. एक धाव अजूनही बनवायचे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामन्यामध्ये अर्थातच औपचारिकता शिल्लक आहे. एका धावेची गरज. 53 धावा. स्कोर इज लेवल. लोअर फुल टॉस. सरळ बॅटने दिशा दिली आहे आणि इथे विजयाचा चौकार आलाय. सामना जिंकलाय अर्थातच SP11 संघाने या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय.